ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अर्जुन समोर येणार की इकडे महिपत हा बुवा बाबा बनलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला आता सायली ही खरी तन्वी असल्याची शाश्वती तिला मधुभाऊ स्वतःच करून देणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर इकडे आता जो अर्जुन आहे त्याला अजिबातच करमत नसतं. अर्जुनला असं सतत वाटत असतं की मी सायलीकडे जावं, सायलीला भेटावं, सायलीशी बोलावं. सायली 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 फक्त एवढंच काय ते अर्जुनला वाटत असतं. अर्जुन बराच वेळ थांबण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी तो विचार करतो की अनायसे इथे थांबून मला झोप नाही लागणार. मी या खुशीवरून त्या खुशीवर होणार, सायलीची फक्त आठवण काढत बसणार, टाईमपास करणार. त्यापेक्षा मी जाऊन थेट सायलीला भेटून येतो, म्हणजे मला बरं वाटेल. तसंही सिनियरच्या घरात जाण्यासाठी मला थोडीच ना कोणाच्या परवानगीची गरज आहे. अर्जुन आता तिकडनं थेट निघतो आणि रविराज काकांच्या घरी येऊन पोहोचतो. आता तिकडे तो पोहोचतो तर खरं, पण तेव्हा अर्जुनला दिसतं की दरवाजा बंद आहे, सगळ्या घराच्या लाईट्स वगैरे बंद आहेत. मग अर्जुनच्या लक्षात येतं की अरे यार, सिनियरच्या घरात जाण्यापासून तर मला कोणी नाही थांबवू शकत, पण सिनियरच्या घरात घ्यायला तर कोणी जागा असलं पाहिजे. आता उगाच दरवाजा नॉक केला तर कोणाची तरी झोप डिस्टर्ब होईल. मग अर्जुनला आठवतं की सायलीच्या खोलीची बाल्कनी, तन्वीच्या खोलीला बाल्कनी आहे आणि मी तिथून आतमध्ये जाऊ शकतो. मग अर्जुन काय करतो तर अर्जुन आता बाल्कनीमधून आतमध्ये येतो. आता अर्जुन जेव्हा बाल्कनीतून आत येतो तेव्हा तो बघतो तर काय, सायली ही जागीच असते. सायली बसलेली असते आणि तिच्या मनामध्ये सुद्धा विचारांचं चक्र सुरू असतं. तिच्या मनात विचार सुरू असतात की खरोखर जर मीच तन्वी असेन तर माझे आई बाबा कळत नकळत माझेच लाड करतायत असं असेल. खरंच हे किती भारी आहे की म्हणजे नातं आहे हे माहीत नसतानाही नात्याची जाणीव असणं. किती मस्त आहे ना हे फिलिंग. मीच तन्वी असेन तर, असा विचार करत सायली तन्वीच्या लहानपणीच्या फोटोवरून हात फिरवते आणि स्वतःला आरशात बघत असते. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला अर्जुन हा तिकडे खोलीत अचानक येतो उडी मारून खिडकीतून. त्याबरोबर सायली म्हणते, अहो तुम्ही इकडे यावेळी काय करताय? त्याबरोबर मग ती म्हणते, आणि तुम्ही हे असे खिडकीतून का आलाय, ते पण यावेळी आत्ता? त्यावर अर्जुन म्हणतो, काय करू बायको, तुझ्याशिवाय ना अजिबात कशातच मन लागत नव्हतं. नुसती तुझी आठवण येत होती, नुसतं तुला मिस करत होतो. सो मग मी विचार केला की इथे बसून बायकोचा फक्त विचार करत राहण्यापेक्षा डिरेक्टली बायकोकडे जावं आणि बायकोला भेटूनच घ्यावं, म्हणून मी इकडे तुला भेटायला आलो होतो. बोल ना, तू एवढ्या रात्रीची जागी का आहेस? तुझा झोपण्याचा अलार्म तर मघाशीच झाला आहे. मग खरं तर एव्हाना तू झोपायला हवी होतीस. तरी मी सिनियरला फोन करून विचारलं तर तो म्हणाला की तू झोपली आहेस म्हणून. मग मी सुमन काकूलासुद्धा कॉल करून विचारलं, सुमन काकूनेही सेम उत्तर दिलं की तू झोपली आहेस म्हणून. पण मला ना तुझ्यावरती पूर्ण विश्वासच होता की तू झोपणं शक्य नाहीच आहे, आणि म्हणून मी इथे स्वतःच आलो तू झोपली आहेस की नाही ते चेक करायला. आणि बघ, माझा डाऊट एकदम करेक्ट निघाला की नाही. तू झोपलेली नाही आहेस तर तू जागीच आहेस. बायको, काय आहे सगळं? झोप सांगितलं होतं तरी तू अजून जागी का आहेस? त्यावर सायली म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? झोप म्हणाला तो, पण मलासुद्धा झोप यायला तर हवी होती ना, मला झोपच येत नव्हती आज. अर्जुन विचारतो, पण का, काय झालं? आता सायली विचार करते की यांना मला तन्वी आहे मी असं वाटतंय हे सांगायला नको, नाहीतर हे म्हणतील की पुन्हा झालं तुझं सुरू, सगळे तन्वी म्हणतायत म्हणून तू सुद्धा आता तसंच म्हणशील का? नको, यांना सध्या तरी मी काहीही सांगायला नको माझ्या मनात काय सुरू आहे ते. अर्जुन म्हणतो, बायको काय गं, काय विचारतोय मी, का झोप येत नव्हती तुला? त्यावर मग सायली म्हणू लागते, अहो असं काय करताय, झोप कशी येईल मला? नाही म्हणजे ते मधुभाऊंच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळेच जरा डिस्टर्ब व्हायला झालं होतं ना. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको तू कशाला एवढी जास्त काळजी करतेस? हे बघ, तू उगाच जास्त विचार करण्याची ना काहीही गरज नाही आहे. मी म्हटलं आहे ना तुला, मधुभाऊंच्या बाबतीत जे काही झालं ते सगळं मी शोधून काढतो आहे म्हणून. मग यू डोंट वरी अबाउट इट. त्यानंतर मग आता सायली ही अर्जुनला म्हणते, तुम्ही काय आता असेच उभे राहून गप्पा मारणार आहात का? या बसा. अर्जुन आणि सायली बेडवरती बसतात. दोघंजणं मस्त निवांत रात्रभर गप्पा मारत असतात. अर्जुन सायलीला सांगत असतो की पूर्वी कसा त्याचा लग्नावर आणि प्रेमावर विश्वासच नव्हता.
जेव्हा ती त्याच्या आयुष्यात आली तेव्हाही त्याला वाटलं नव्हतं की तो कधी प्रेमात पडेल आणि ते सुद्धा सायलीच्याच प्रेमात पडेल. तो म्हणत असतो की तुला माहिती आहे बायको, जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला वाटायचं की तू फक्त गोंधळ करू शकतेस, गडबड घोटाळा करू शकतेस आणि म्हणूनच तुझ्यासारखी मुलगी माझ्या आजूबाजूलाही मला नको आहे. पण आता मला कळतं आहे की खरोखर तू किती वेगळी होतीस ते. म्हणजे म्हणतात ना, पहिल्या मीटमध्ये माणसाला कधी जज करू नये, ते मला तेव्हा पटलं. नाहीतर एरवी माझी सवय होती फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणण्याची. पण खरं तर तुझ्या बाबतीत तसं नाही आहे. मग आता सायलीसुद्धा अर्जुनला म्हणते, तुम्ही जेव्हा मला भेटला होतात ना तेव्हा मला तसं तुमच्याबद्दल काही वाटलं नव्हतं. तुम्ही खूप स्ट्रिक्ट आहात, कडक आहात. तुम्ही जेव्हा मला आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं तेव्हा अट घातली होतीत ना, तेव्हा मला ते सगळं खूप अवघड वाटलं होतं. म्हणजे असं नातं जे जन्मोजन्मींचं असतं ते आपण संपवण्यासाठी ताबडतोब करार करत होतो. त्यानंतर अशाच गप्पा मारता मारता 5 वाजतात आणि मग शेवटी अर्जुन निघून जातो. त्यानंतर सायली झोपून घेते. आता सायलीला उठायला सकाळी उशीर होतो. मग प्रतिमा त्या सायलीला विचारते खाली आल्यावर, सायली काय गं, आज भरपूर वेळ झोपलीस, रात्री झोप लागत नव्हती का? त्यावर सायली म्हणते, यांनी झोपूच कुठे दिलं आहे प्रतिमात्या. त्याबरोबर आता सायली पटकन गप्प बसते. मग सुमन काकू म्हणते, काय म्हणालीस गं सायली तू आता? यांनी झोपूच कुठे दिलं होतं म्हणजे अर्जुन आला होता का रात्री? अर्जुन आला होता आणि काय म्हणून तुझी झोप झाली नाही असं आहे का काही? म्हणजे आम्हाला माहीत नाही आणि तो आला होता. त्याबरोबर मग मुद्दामून सुमन काकू सायलीला चिडवत असते. त्यावेळी सायली आता विचार करते की नाही नको, मी आता यांना काही सांगायला नको. सुमन काकू म्हणते, सायली अगं बोल ना, मी तुझ्याशी बोलते, तुला विचारते, आला होता का इकडे रात्री अर्जुन? त्याबरोबर मग सायली म्हणते, नाही ते कसे येतील ना, ते नव्हते आले रात्री, ते मी सहजच म्हणते, हे म्हणजे यांच्या आठवणी हो. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या म्हणते, सायली काय ना, मी तुझी अगदी नस आता ओळखायला लागली. कारण मी म्हटलं ना, तू आणि तन्वी अगदी सारख्या आहात म्हणून. त्यामुळे आणि तन्वी जेव्हा खोटं बोलायची ना तेव्हा असंच तिचं ततफप व्हायचं. तिला खोटं बोलण्यासाठी विचार करावा लागायचा, कारण ती कधी खोटं बोलायचीच नाही. आणि तुझंही तसंच आहे. म्हणून तुला सांगतोय की उगाचच्या उगाच नको जास्त विचार करूस, खरं सांगून टाक, आला होता ना रात्री अर्जुन? त्यावर सायली म्हणते, हो आले होते ते, म्हणजे त्यांना रात्री ना माझी खूप जास्त आठवण येत होती आणि खरं तर मलासुद्धा त्यांची आठवण येत होती. ते आले ते बरंच झालं एका अर्थी, ते येऊन गेल्यानंतरच तर मलासुद्धा झोप लागू शकली ना. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या म्हणते, अगं असू देत, मग काय झालं? तसंही हे घर अर्जुनसाठी काही वेगळं किंवा नवीन नाही आहे. ह्या घरात अर्जुन लहानपणापासून येतच आला आहे आणि हे घर त्याच्या आत्याचं आहे, हक्काने येऊ शकतो तो इथे. त्याबरोबर मग सायली म्हणते, हो अगदी बरोबर आत्या. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या म्हणते, पण रात्री एवढे अर्जुन आला कुठून? मेन डोर तर लॉक असेल ना, तू खाली येऊन उघडलंस का? त्यावर सायली म्हणते, नाही. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, मग कुठून आला अर्जुन? त्यावर सायली म्हणते, खिडकीतून. त्यावर त्या तिघीही हसतात. त्यानंतर मग आता प्रतिमा आत्या सायलीला म्हणते, बरं सायली चल, मला ना आज तुला काहीतरी खास दाखवायचं आहे. त्याबरोबर सायली म्हणते, काय आत्या? त्यावर ती म्हणते, ये तर खरं. आणि मग प्रतिमा आत्या आता सायलीला तन्वीने लहानपणी काढलेली चित्र दाखवतात आणि म्हणतात, हे बघ, ही तन्वीने काढलेली चित्र आहेत. सायली म्हणते, काय? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, हो ही चित्र सगळी तन्वीने काढली आहेत. आणि हे बघ, हे चित्र आहे ना जे, हे तर तन्वीचं ह्या घरातलं शेवटचं चित्र आहे. यानंतर पुन्हा तन्वी कधी आमच्याकडे आलीच नाही चित्र काढायला. आता ते चित्र बघून सायली प्रतिमा आत्यांना पुन्हा विचारते, ही चित्र खरंच तन्वीने काढलेली आहेत प्रतिमा आत्या? त्यावर ती म्हणते, अगं हो, मग ह्या घरात तन्वीशिवाय चित्र काढणारं दुसरं लहान मूल कोण होतं? त्याबरोबर मग आता मात्र सायली ही विचार करते, अशी तर मी सुद्धा लहान असताना चित्र काढायचे, मला असं वाटतंय की मी सुद्धा अशी चित्र काढली होती. नाही, खात्री जमा करून घेतलीच पाहिजे. मग सायली प्रतिमा आत्यांना सांगते की प्रतिमा आत्या, मला ना कुसुमताईकडे जायचं आहे. काय आहे ना, कुसुमताईला एक खूप मोठी जेवणाची ऑर्डर मिळाली आहे एका लग्नाच्या, तर त्यामध्ये तिला काही बेसिक मदत हवी आहे, म्हणजे जेवण बनवायला नाही, पॅकिंगला वगैरे. तर मी जरा तिच्याकडे जाते. काकूंना कुठे जमणार आहे ना तिला मदत करायला. मग लगेचच त्या म्हणतात की हो जा ना, काही हरकत नाही, पण जीव सांभाळून काम कर हो. त्यानंतर मग सायली आता तिकडनं
आश्रमात येते. आश्रमात आल्यानंतर मग आता सायली ही कुसुमताईला विचारते, कुसुमताई मी लहान असताना चित्र वगैरे काढायचे का गं? कुसुमताई म्हणते, चित्र? सायली, तू इतक्या चित्र काढायचीस ना की भिंती रंगवायचीस. आपण आश्रमाला नवीन रंगकाम केलं ना तेव्हा तुझी सगळी चित्र पुसली गेली. पण तुला माहिती आहे का, एक चित्र अजूनही आहे हा आपल्या स्वयंपाकघरात, जे मधुभाऊंनी कलर करूच नका तिकडे असं सांगून ठेवलं. चल मी तुला दाखवते. आणि मग सायलीला लगेचच ते चित्र दाखवायला कुसुमताई घेऊन येते आणि म्हणते, हे बघ, हे तू काढलेलं हे चित्र आहे. इतक्यात कुसुमताईचा फोन वाजतो. सायली म्हणते, कुसुमताई हे चित्र. त्याबरोबर कुसुमताई म्हणते, सायली मी 2च मिनटात आले, तू थांबा इथेच. आणि कुसुमताई फोनवर बोलण्यासाठी तिकडनं बाजूला जाते. आता मात्र इकडे सायली एकटीच तिथे उभी असते. मग आता सायली ही विचार करते की नक्की हा सर्व काय प्रकार आहे. मग आता सायली ही त्या चित्राकडे बघत असताना तिला तिकडे लहानपणीची तन्वी दिसते. तिला तन्वीचा चेहरा दिसत नसतो बरं, तिला नेहमीप्रमाणे तन्वीची पाठच दिसत असते. आणि सायली म्हणत असते, कोण आहेस तू आणि का दिसतेस सारखी सारखी मला? तुझा काय संबंध आहे माझ्याशी? प्लीज कोण आहेस तू मला सांगून टाक. कमीत कमी एकदा मला तुझा चेहरा तरी बघू देत ना. त्याबरोबर मग आता इकडे सायलीला काही ती चेहरा दाखवत नाही. त्यानंतर सायली घरी आल्यावर अस्वस्थ असते. आता तिथे प्रतिमा आत्या नसते तर सुमन काकू असते. ती सायलीला विचारते, काय गं काय झालं, अस्वस्थ का दिसतेस? मग सायली आधी तर सुमन काकूला काही सांगत नसते, पण सुमन काकूने खूप खोदून विचारल्यावर मग सायली सुमन काकूला सर्व प्रकार सांगते. हे सगळं ऐकून सुमन काकू म्हणते की अगं एवढंच ना, मग आपण एक काम करूया, माझ्याकडे एक तन्वीचा लहानपणीचा फोटो आहे. तू म्हणाली होतीस ना मधुभाऊ नजरेने उत्तर देतात म्हणून. तू आता थेट मधुभाऊंना असा प्रश्न विचार की मधुभाऊ हा फोटो माझा आहे का, मी लहानपणी अशी दिसायचं आहे का? मग बघ मधुभाऊ काय उत्तर देतात ते. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे मी लगेच जाते. मग सुमन काकू म्हणते, नाही नको, एकटी नको जाऊस, तुझ्याबरोबर मी सुद्धा येते. तू एकटी गेलीस तर घरातल्यांना सगळ्यांनाच खूप टेन्शन येईल. मग सायली म्हणते, ठीक आहे सुमन काकू. त्यानंतर सायली आणि सुमन काकू ह्या दोघीजणी ताबडतोब मधुभाऊंना भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात. हॉस्पिटलमध्ये आल्यावर सायली आता मधुभाऊंना तो फोटो दाखवते आणि म्हणत असते, मधुभाऊ हा बघा, हा बालपणीच्या तन्वीचा फोटो आहे आणि हा मला सुमन काकूंनी दिला. आता मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की हा फोटो माझा आहे का मधुभाऊ? मधुभाऊ मीच तन्वी आहे का? माझे आई बाबा जिवंत आहेत असं तुम्ही यांना सांगितलं होतं, ते रविराज काका आणि प्रतिमा आत्याच आहेत का? मधुभाऊ प्लीज काहीतरी बोला. मधुभाऊ तुमचे डोळे हलवा आणि उत्तर द्या. जर मी तन्वी असेन, हा फोटो माझा असेल, तर तुम्ही होकारार्थी फक्त डोळे उघड बंद करा मधुभाऊ. बस तुम्ही जरी डोळे उघड बंद करून मला उत्तर दिलंत ना तरीही मला चालेल. मधुभाऊ डोळे उघड बंद करतात आणि सायलीला हो हा तुझाच फोटो आहे याची शाश्वती देतात. त्यानंतर इकडे आता मधुभाऊंवरती झालेला हल्ला हा सचिन आणि साक्षीनेच मिळून केला आहे असं अर्जुनला दाट वाटत असतं. त्यामुळे मग अर्जुन हा महिपतच्या थेट घरी येतो. महिपत कुठे आहेस, लवकर बाहेर निघ महिपत. त्याबरोबर महिपत बाहेर येतो. अर्जुन महिपतला म्हणत असतो की तुझ्या त्या मुलीने साक्षी शिखरेने आणि त्या सचिनने मिळून मधुभाऊंवरती जीवघेणा हल्ला केला ना. कुठे आहे तुझी मुलगी, सांग लवकर मला. तिच्यापर्यंत पोहोचू पोलिसांना देणार नाही असं मी म्हटलं होतं आणि ती मधुभाऊंच्या जीवावर उठली, मी सोडणार नाही आहे तिला. त्यावर मग तो सांगतो की इथे साक्षी राहत नाही, रादर मी तुरुंगातून आल्यापासून मला ती भेटली नाही आहे, ती कुठे आहे काय आहे मला माहीत नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनला महिपतवरती खात्री पटते आणि मग अर्जुन समोर बघतो तर तिथे तो त्या बाबाचा फोटो वगैरे लावलेला असतो. आणि मग अर्जुन तिकडनं निघून चाललेला असताना महिपत म्हणतो की अर्जुन साहेब असं तडकाफडकी जाऊ नका, बाबांचा आशीर्वाद घेऊन जा. अर्जुन म्हणतो मला कुणाच्याही आशीर्वादाची गरज नाही आहे आणि तू सांगितलेल्या माणसांच्या आशीर्वादाची तर बिलकुलच नाही, समजलं ना. आणि मग तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर अर्जुन आता विचार करतो की साक्षी इथे नाही आहे, याचा अर्थ नक्कीच साक्षी आणि सचिन हे दोघंजणं एकमेकांबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि साक्षी आणि सचिन हे दोघंही जणं हे सगळं काही फक्त लपून छपून करत आहेत. पण म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच मधुभाऊंची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. सायलीला ह्या सर्वाबद्दल सध्या तरी काही सांगायला नको, पण तिची काळजी घेतली पाहिजे, मधुभाऊंचीही काळजी घेतली पाहिजे. मधुभाऊंच्या सेफ्टीसाठी काहीतरी
एक्स्ट्रा बंदोबस्त करायला हवा. पण नक्की आता काय करू, कसं करू, या सर्व प्रश्नांमध्ये अर्जुन अडकलेला असतो. पण अर्जुन हे मात्र पक्क ठरवतो की मधुभाऊंच्या सेफ्टीसाठी काहीतरी करायला पाहिजे. काय करू असा प्रश्न आता अर्जुनच्या मनाला सतावत असतो. मग अर्जुन हा विचारात मग्न असताना दुसऱ्या बाजूला इकडे प्रतिमा आत्या घरामध्ये सायली आणि सुमन कुठेच नाही हे बघून विचार करते. मे बी दोघी मंदिरात वगैरे गेले असतील. जाऊ दे, मग तोपर्यंत मी जरा आवराआवर करते. आणि मग ते आवराआवर करायला येते सायलीच्या खोलीत. त्यावेळी तिला आता तिथे तन्वीचा फोटो दिसतो. प्रतिमा त्या तो फोटो हातात घेऊन तिथेच बसून राहते आणि विचार करते की खरोखर आज माझी तन्वी असती सायलीच्या जागी तर तिला डोहाळे लागले असते. ती गरोदर असते, ती अर्जुनची बायको असती आणि मी तिचे लाड करत असते. त्यानंतर त्या ठिकाणी आता प्रतिमा आत्याच्या जवळ सुमन काकू आणि सायली पोहोचतात. त्या बघतात घरात कुठेच प्रतिमा आत्या नाही आहेत. मग त्या शोधतच तन्वीच्या म्हणजेच सायलीच्या खोलीत गेलेल्या असतात आणि मग तिथे त्यांना प्रतिमा आत्या दिसते. सुमन काकू विचारते, वहिनी कसला विचार करताय? प्रतिमा आत्या म्हणते की काही नाही गं, तुला आठवते पूर्ण आजी सायली आणि अर्जुन म्हणजे तन्वी आणि अर्जुन लहान असताना म्हणाली होती की ती अर्जुनचं आणि तन्वीचं लग्न लावून देईल. आमचं मानलेलं नातं ती सख्ख्या नात्यात बदलेल. आणि खरंच आज असं पटकन वाटलं गं तन्वीचा फोटो हातात आल्यावर की खरोखर जर तन्वी हरवली नसती तर आज अर्जुनची बायको तन्वी असती. आज तन्वीला दिवस गेले असते आणि मी तन्वीचे मनापासून लाड करत असते ना. तन्वी असती तर आज किती छान असतं ना सगळं. त्याबरोबर आता मग लगेचच सुमन काकू म्हणते, सायली हीच तर तुमची तन्वी. त्याबरोबर मग आता सायली नजरेने सुमन काकूला खुणावते की सध्या तरी प्रतिमा आत्याला काहीच सांगू नका, कारण सायलीला सर्व गोष्टींची शहानिशा अजूनही करायची असते. मग प्रतिमा आत्या म्हणते, काय म्हणालीस तू? त्यावर मग सुमन काकू म्हणते, सायलीसुद्धा तुम्हाला तन्वीसारखीच आहे ना वहिनी, असं मी म्हणत होते. त्याबरोबर ती म्हणते, नक्की हेच बोलत होतीस ना तू? त्यावर सुमन काकू विषय बदलत म्हणते की तुम्हाला माहिती आहे का त्या कुसुमताईंनी आहे ना सायलीचं डोहाळे जेवण आश्रमात अगदी दणक्यात साजरा करायचं असं ठरवलं. त्यावर मग प्रतिमा आत्या म्हणते, नाही, सायलीचं डोहाळे जेवण हे आश्रमात नाही तर इथे होईल, आपल्या घरी. मी सायलीला मुलगी मानले आणि ह्यांनीसुद्धा. मग आमच्या मुलीचं डोहाळे जेवण आमच्या घरी व्हायला हवं ना. तसंही तन्वीची उणीव मी सायलीमध्ये पूर्ण करते. त्यामुळे आता मला सायलीचे खूप लाड करायचे. अगदी तन्वी गरोदर असती तेव्हा मी तिच्यासाठी जे जे केलं असतं ते सगळं मला सायलीसाठी करायचं. तर दुसऱ्या बाजूला इथे रात्री अस्मिता ही बेडरूममध्ये बसलेली असते. गोलू तिच्यासमोर खेळत असतो. अस्मिता गोलूच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि आज तिला खूप वाईट वाटत असतं, कारण आई म्हणून तिला हरल्यासारखं होत असतं. ती विचार करते की सचिनने जर मला सोडलं नसतं, नालायकपणा केला नसता तर आज मला नोकरीच्या शोधात बाहेर पडावंच लागलं नसतं. जर मी नोकरी शोधण्यासाठी बाहेर गेले नसते तर गोलूचे एवढे हाल झाले नसते. आज तो रडत राहिला नसता घरी. पण आता माझ्याकडे ह्या सर्व विचारांना थारा देऊन मला जमणार नाही, कारण मला जॉब तर करावा लागणारच आहे. आज थोडा त्रास सहन करावाच लागेल आपल्याला दोघांनाही बाळा, असं आता ती गोलूच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणत असते. पण आता तिला म्हणजे वाईट वाटत असतं, उद्या सकाळी मी घरातनं कशी बाहेर पडू? उद्या मला पुन्हा घरात काहीतरी खोटं बोलावं लागेल, गोलूला घरी ठेवून जावं लागेल आणि उद्या तर फक्त इंटरव्ह्यू झाल्यानंतर रोज ऑफिसला मला कसं जाता येईल? ती विचारात मग्न असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे सायली ही ठरवते की आता मी नक्की रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची तन्वी आहे का नाही, हेच माझे आईबाबा आहेत की नाही हे शोधून काढेन. कारण मधुभाऊंनी तर मला शाश्वती दिली आहे की मीच यांची मुलगी आहे याची. पण आता मला आणखीन एकदा खातरजमा करून घ्यायलाच हवी. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला आता काय वाटतं, सायली कशा पद्धतीने शोध लावेल की ती तन्वी आहे का नाही, कुठल्या गोष्टींची आता ती मदत घेईल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टेक केअर ऑल ऑफ यू.